Talking to your friends, baby, so do I. About you, we both know it's too late. I forgot I lied to you. नमस्कार मित्रांनो, मी सुमित. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागचा प्रवास असणार आहे बोरिवली ते रत्नागिरी बसमधून. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मित्रांनो, लोकेशनला तर आलोय पण बस अजून आले नाही. हा लोकेशन तुम्हाला माहिती असेल कमेंट करा. फायनली आपली गाडी आलेली आहे मित्रांनो. गाडीमध्ये कोणीच नाही, आम्हीच तिघे. आम्हीच तिघे, आमचाच राग आहे. कर होजी. आपल्या प्रवासाचे साथीदार 1 आणि 2 पर्यंत बसमध्ये कोणी चढले नाही. आता बघू पुढे कोण येते. तुम्हाला दाखवतच राहीन मी कुठे गाडी थांबते, कुठे काय. चहा नाश्त्यासाठी वगैरे थांबेल, जेवायला वगैरे, कारण लवकरच गाडी सुटले. आमचा टायमिंग होता बोरिवलीचा 7 वाजता. आम्ही बरोबर 6:30 वाजता इथे आलेलो, पण गाडीच लेट आली. गाडी उशिरा आल्यामुळे आम्हाला कंटाळा आला. मित्रांनो, ब्लॉग बनवण्याचा मुद्दा म्हणजे की तुम्हाला हा प्रवास दाखवायचा आहे की असाही प्रवास होतोय. काही माणसांना माहिती नसेल की ट्रॅव्हल्सने प्रवास होतो. भरपूर माणसं आपली कोकणातली आहेत, ते ट्रॅव्हल करतात ट्रेनने. पण ट्रेनच्या आता सध्या तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये आहे, तुम्हाला माहितीच आहे. आम्ही पण ट्रेनचा तिकीट बुक केलेला, पण आम्हाला काही ट्रेनचा तिकीट आमचा कन्फर्म झाला नाही. तर आम्ही ते कन्फर्म होण्याची वाट बघितली नाही. आम्ही डायरेक्ट बस बुक केली ऑनलाईन. तुम्ही पण ऑनलाईन बुक करू शकता. ऑनलाईन भरपूर साऱ्या वेबसाईट आहे. तर आम्ही बुक केली मेक माय ट्रिप वरून. आय थिंक सो मेक माय ट्रिप. भरपूर सारे ऑप्शन आहेत, तुम्ही पण बुक करू शकता. बस बुक झाली. श्री गजानन ट्रॅव्हल्स म्हणून असे बसचं नाव आहे. पण आता सध्या बस आम्हाला दुसरी दिली. साक्षी नाव आहे या बसचा. तर तुम्हाला देखील या बसने प्रवास करायचा असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट इथे देईन, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ट्रेनने पण शक्यतो 6-7 तास लागतात रत्नागिरीला पोचायला, पण आम्ही बसने चाललोय. आम्हाला थोडासा प्रवासामध्ये अडचण येईल, कारण प्रवास हा बसने आहे. आम्ही बसमध्ये बसून, झोपून, उठून कसे जाणार आहोत ते तुम्हाला दिसेलच. ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत, मजेदार असणार आहे. कारण रत्नागिरीमध्ये जातोय तर खूप सारे व्हिडिओ करणार आहे. गणपतीपुळेला देखील जाणार आहे, आरेवारे देखील बघणार आहे. बघण्यासारखं खूप सारे आपल्या कोकणात खूप सारे आहे. तर सर्व ठिकाण आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन, तुम्ही नक्की बघा. मित्रांनो, या बसचं तिकीट तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कुठून बुक केलं, कसं काय, ते सर्व तुम्हाला माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच नक्कीच समजेल आणि नक्कीच तुम्ही बुक करा. माझी बायको खूप एक्सायटेड आहे प्रवासासाठी, सारखी हसत असते. ती खूप एक्सायटेड होती. म्हणजे कपड्यापासून ते सर्व काही वस्तू घेण्यापर्यंत, म्हणजे आणि जाण्यापर्यंत पुढे प्रवास. तिला प्रवास खूप या आवडतो. दिवसाची खूप वाट बघत होती मी. तिला प्रवास खूप आवडतो मित्रांनो. म्हणजे बघायला आम्ही एवढे एक्सायटेड नाही तेवढे ती आहे, की बॅगेमध्ये काय घेतलंय, काय नाही घेतलंय, काय कोणत्या वस्तू राहिल्या, एवढ्यापर्यंत सगळं तिने घेतलंय आणि ती प्रिपेअर्ड आहे या ट्रिपसाठी. आम्ही तर काय ब्लूटूथ नाही, काय नाही, असे चालू आहे. फोन उचलला, कपडे घातले, निघालो, चला चलो. तर मित्रांनो, मजा येणार आहे या ब्लॉग मध्ये, मी नक्की बघा. पुढे उद्याचा देखील ब्लॉग मी टाकणार आहे. उद्या आपला एक्सप्लोरचा दिवस आहे. सध्या हा प्रवासाचा व्हिडिओ आहे, तर मी तुम्हाला हा व्हिडिओ प्रवासाचा दाखवणार आहे. ह्या ब्लॉग मध्ये फक्त प्रवासच असणार आहे.
तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो मेट्रोचा व्ह्यू बघा. मिस केला कुरे. गुपचूप गुपचूप. मित्रांनो थोडा पॉपकॉर्नचा आस्वाद घेतोय. अर्धे तर संपले, अर्धे संपल्यानंतर व्हिडिओ चालू कर. पॉपकॉर्न बघा आहेत तरी पण इकडे पॉपकॉर्न वर मारा करायलाच पाहिजे. जादू भोपला जादू. कंटाळा आलाय खूप, बोर झालोय. अजून खूप प्रवास बाकी आहे. जादू जादू पण जेवायला बसलाय. झोपलेलो काय समजलंच नाही कधी आलो. हा आणि बटन हा जादूची टोपी नाही आपले. जादूने मागवले व्हेज थाली. व्हेज थाली बघा जादूची. paradise. Talking to your friends, baby, so do I. About your फायनली रत्नागिरी मध्ये आपण पोचलेलो आहे. रत्नागिरी मधला हा एसटी डेपो शहरी बस स्थानक बघू शकताय. माझ्या पाठीमागे दोन नाव दिसतोय, रत्नागिरी बस डेपो. तुम्ही बघू शकता नाव. आणि आता प्रशस्त असा परिसर आणि सुंदर असा एसटी डेपो रत्नागिरीचा तुम्ही बघू शकताय. खरंच नवीनच बांधलेला आहे. पहिले जुना होता, आता नवीन केलेला आहे. खूप सुविधा आहेत. वॉशरूम वगैरे एकदम नीट अँड क्लीन. थोडे पैसे जास्त आहेत पण एकदम प्रशस्त असं आहे. तुम्हाला देखील आवडेल. नक्की विजिट करा, नक्की भेट द्या एसटी डेपोला. नाही सकाळ झाल्या तर सरींची शॉपिंग चालू. सुधरा रे सुधरा. एक गांधी रोडची गल्ली आहे, असं वाटतं आपला मसलाच आहे. मसल्याची गल्ली वाटते. सेम मसल्याची गल्ली. मसला बोरली मसला बोरली. झालं का तुझी लिस्टी? कुठली ते कुठली ते मार्केट किती वाजता खुलतो? मार्केट आज तो संडे है, कोई खुलता है कभी बंद नाही खुलता है. 10 बजे के बाद. चाललोय फिरून फिरून. आणि आंब्यांचा मोहर बघा. आंब्याना मोहर आलाय. रत्नागिरीचे आंबे मोहर. काका चाललेत बटर घेऊन. जमले म्हणजे सकाळपासून चालतोय.
तर मित्रांनो, हे आहे आपले हॉटेल. इथे आपण आजचा स्टे घेतलाय. नंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच. पहिले मित्रांनो, आपण डेस्टिनेशन पर्यंत आलेलो आहे. तुम्हाला डेस्टिनेशन दाखवतो. फायनली मित्रांनो, आपल्याला आपली रूम मिळालेली आहे. आपण रूम मध्ये आलेलो आहे. 12 तासाच्या प्रवासानंतर आपल्याला आपण रूम मध्ये चेक इन झालोय. तुम्हाला रूम दाखवतो. हा रूमचा एंट्रन्स आहे. हा वॉशरूम आहे. इकडे असा एक मेकअप टेबल आहे. एक कपाट आहे स्टोरेज साठी. इकडे टीव्ही आहे, बघू शकता. इकडे छोटासा युनिट आहे. इकडे टीपॉय आहे आणि इकडे विंडो आहे कर्टन साठी. एसी आहे आणि हा बेड आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.